मंडळी, गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. आपण सर्वांनी अगदी आनंदाने, धुमधडाक्यात आणि भक्तीने बाप्पाचं स्वागत केलेलं आहे. सध्याला अनेक मंडळामध्ये वेगवेगळे गणपती बाप्पा बसवून येतात, वेगवेगळे देखावे देखील करण्यात येतात. पण छत्रपती संभाजीनगर शहरातील असं एक मंडळ आहे, त्यांनी चक्क बडीशोपीपासून तयार केलेल्या गणपती बाप्पाची मूर्ती तयार केलेली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील लोटा कारंजा परिसरामधील चक्क बडीशोप पासून तयार केलेला गणपती विराजमान केलेला आहे. तर नेमकी बाप्पाची मूर्ती कशी आहे, त्यांनी ही मूर्ती कशी तयार केली याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आमच्या शिवसेना गणेश मंडळ मुलमची बाजार हा अत्यंत जुना मंडळ आहे संभाजीनगरमध्ये आणि आम्ही 1978 पासून या मंडळाची स्थापना झालेली आहे आणि यापूर्वी आम्ही कमीत कमी 10 ते 12 वेळेस बांबूपासून मूर्ती तयार केलेली आहे. पहिले आम्ही नारळापासून, त्याच्यानंतर मक्यापासून, काळी डाळ, साबुदाणा, इतर खाद्यपदार्थांनी आम्ही धान्यामध्ये गणपती या ठिकाणी बनवलेले आहे. पण 2 ते 3 महिन्यापूर्वी आमचं असं यावर्षी नियोजन झालं की सोपचा गणपती आणि पर्यावरणकारक मूर्ती आम्हाला या ठिकाणी बनवायची होती आणि आम्ही 12 फुटी मूर्ती या ठिकाणी बनवली सोपची. लास्ट टाइम 22 वर्षापूर्वी गणपती बसवला होता, तर 22 नंतर आम्हाला परत कमबॅक करायचं होतं. त्यामुळे मी विचार केला की कोणता गणपती बनवू आणि कशामुळे जास्त पब्लिक आमच्या मंडळात यावी. त्यामुळे आम्ही याच वर्षी ठरवलं की आम्हाला सोपची आणि बांबूची गणपती बनवायचे आहे. त्यामुळे 4 महिन्यापासून आमचं काम सुरू आहे, पण मेन काम 2 महिन्यापासून सुरू झालेलं आहे. बांबू आणले आम्ही, नंतर कापड आणलं आणि सोप आणली वगैरे. आम्ही पहिले ड्रॉइंग वगैरे करून पहिले डिझाईन रेडी केलं की कोणतं बनवायचं आहे. त्यानंतर आम्ही मूर्त्या बनवायची सुरुवात केली. गणपतीमध्ये बनवण्यासाठी आम्हाला 48 बांबू लागले आणि 125 ते 150 किलो आम्हाला सोप लागली या ठिकाणी. आणि आम्ही 4-5 जण आहेत गणपती बनवण्यासाठी. असं तसं तर सगळ्याच मंडळांनी काय सहकार्य दिली आम्हाला, पण हे आमचे काका आहेत आनंद जातेकर, हे मेहनत यांनी मूर्ती बनवायला सुरुवात केली आणि त्यांना आम्ही हेल्प केलेली आहे. तर बांबू आणले 48 बांबू, त्यापासून यांनी स्ट्रक्चर बनवलं. त्यानंतर आम्हाला काही कामे दिले, आम्ही सगळ्यांनी मिळून गणपती बनवतो. गणपती बनवण्यासाठी आम्हाला 48 बांबू लागले आणि 20 मीटर कपडा लागलेला आहे आणि 125 ते 130 किलो आम्हाला सोप लागली आहे. आणि सोप चिटकवण्यासाठी आम्ही घरगुती ग्लूचा वापर केलेला आहे. ते एकदम इको फ्रेंडली ग्लू आहे, त्याने कोणालाही काही नुकसान होणार नाही जेव्हा विसर्जन करू आम्ही त्यासाठी. तर त्या सगळं इको फ्रेंडली बनण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. त्या ठिकाणी सगळंच आम्ही समस्या आम्हाला खूप काय आहेत, कारण सोप लावताना पहिले आमचे होममेड ग्लू असल्यामुळे सोप पहिले चिटकत नव्हती. त्या ठिकाणी आम्हाला 2-3 वेळेस ग्लू घट्ट बनवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आम्ही सोप चिटकवली. आणि त्या पावसामध्ये पण 2-3 वेळेस आमची मूर्ती भिजलेली आहे. त्यामुळे खूप वेळ लागला सोप चिटकवण्यासाठी. हीच आमची मेन समस्या होती. 4 दिवसापूर्वीपासून आम्ही रात्रपर्यंत दिवस काम करत होतो. इकडं झोपत होतो आणि इकडंच सगळं काम चालत होतं. शिफ्टमध्ये आम्ही सगळ्यांनी काम केलं. असं 40,000 मला खर्च आलेला आहे फक्त मूर्तीसाठी. आणि डेकोरेशनचं ते वेगळं, डेकोरेशनसाठी आम्हाला म्हणजे मूर्तीचं डेकोरेशन आहे त्यासाठी आम्हाला एक्स्ट्रा 10,000 रुपये लागले. तुम्हाला सुद्धा हा जर बडीशोपीपासून बनलेला गणपती बाप्पा बघायचा असेल तर तुम्ही छत्रपती संभाजीनगर शहरातील लोटा कारंजा परिसरामधील मुलुमजी बाजार या ठिकाणी जाऊन हा गणपती बाप्पा बघू शकता आणि त्याचं दर्शन घेऊ शकता. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.